नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सुंदर अशी रेसिपी, झक्कास रेसिपी, जिचं नाव आहे तीळ घालून केलेल्या गुळाच्या गोड पुऱ्या। तर त्यासाठी आपण घेणार आहोत 3 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी गूळ। गूळ तुम्ही अजून जास्त पण ऍड करू शकताय तुम्हाला जर गोड पुऱ्या आवडत असतील तर, पण मला कमी प्रमाणात गोड पाहिजे आहेत, त्यामुळे मी फक्त 1 वाटी गूळ घेतलेला आहे, जो की आपण नंतर पाण्यामध्ये विरघळवून घेणार आहोत पीठ मळण्यासाठी। तेल तळण्यासाठी तेल आपण हवे तसे परत ऍड करून घेऊ शकतोय किंवा कमी तेलातही आपण एक एक पुरी तळू शकतोय। तीळ आणि मीठ तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टाकू शकताय किंवा स्किप पण करू शकताय। तुम्हाला अळणी पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही मीठ टाकू नका, पण मला थोडेसे चवीसाठी त्यामध्ये मीठ टाकलेले आवडते। तर आज या सर्व पदार्थांची मिळून आपण बनवणार आहोत सुंदर अशा गोड गुळाच्या तीळ घालून पुऱ्या। चला तर मैत्रिणींनो, आपण आता ही रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता घेतलेला गूळ एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी ऍड केलेले आहे। त्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकणार आहोत आणि आता हे आपण उकळवून घेणार आहोत, जेणेकरून हा गूळ लवकर मेल्ट होईल। तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही रात्री पण पाण्यात गूळ भिजवून ठेवू शकता, 1-2-3 तासानंतर पण गूळ मेल्ट होतो। तर आपण आता हे गरम करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या पुऱ्या झटपट होतील। तर मैत्रिणींनो, आपण हे गुळाचे पाणी असे गरम करून तयार करून घेतलेले आहे। आपण एका बाउलमध्ये आता पीठ घेऊन हे पाणी लागेल तसे यामध्ये ऍड करून कणिक भिजवून घेणार आहोत। पाणी गार झाल्यावरच त्यापासून पीठ मळायचे। थोडे कोमट असले तरी चालेल, पण अगदीच गरम अशा या पाण्याने पुरी करायची नाही, आपल्याला हाताला चटका पण बसू शकतोय। तर त्यामुळे हे पाणी आपण थोडेसे थंड करून कोमट पाण्याने आपण या पुऱ्या करणार आहोत। तर यामध्ये आपण आता ऍड करणार आहोत थोडेसे मीठ चवीपुरते, जे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकताय। थोडेसे तीळ, मी तीळ जरा जास्त घालणार आहे, कारण मला तीळ हे आवडता पुरीमध्ये आणि शरीरासाठी पण चांगले असतात। आता पावसाळ्याचे दिवस आहे। तर अशा प्रकारे आता मी हे कणिक घेतलेलं आहे। हे पाणी ऍड करून आपण आता यापासून कणिक भिजवून घेऊया। आपण आता हे पीठ भिजवून घेणार आहोत आणि हे पीठ भिजवून झाल्यावर एक 15-20 मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आपण तिळाचे पाणी टाकून तीळ टाकून हे पीठ मळत आहोत। हे पीठ आता अशा पद्धतीने आपले थोडे मळून झालेले आहेत। आता आपण याला अजून थोडेसे पाणी ऍड करणार आहोत गुळाचे, आणि ते अजून छान असे मळून घेणार आहोत। आता आपले हे पुऱ्यांचे कणिक असे भिजवून झालेले आहेत, तर ते आपण एक 15-20 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवणार आहोत। तर 10-15 मिनिटं आपण हे पीठ बाजूला ठेवलेले होते। आता आपण या पिठाला थोडेसे तेल लावून याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत, जेणेकरून पुरी करताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। आपण हे असे मीडियम आकाराचे पिठाचे छान गोळे बनवून घेतलेले आहे। तुम्हाला जर छोट्या पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही याच्यापेक्षा अजून छोटे गोळे देखील बनवू शकतात, पण मला या साईजच्या पुऱ्या करायच्या आहेत, त्यामुळे मी असे गोळे बनवले आहेत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही छोटे पण बनवू शकतात। आज रविवार असल्यामुळे घरामध्ये भरपूर काम आहे आणि मी ही जी रेसिपी बनवत असते, तुम्हाला जी शेअर करत असते, ते मी स्वतः घरातच बनवत असते, मुलांसाठी, फॅमिलीसाठी। वेगळं असं व्हिडिओसाठी मी वेगळं असं काहीही बनवत नाही, त्यामुळे मला पण कमी वेळामध्ये जास्त काम आणि क्वालिटीचे काम कसे होईल, पदार्थ कसा सुंदर होईल याच्याकडे माझे जास्त लक्ष असते। कढई आपण ठेवणार आहोत पुऱ्या करण्यासाठी, एक साईडला कढई तापणार तेव्हाच आपण पुऱ्या पण लाटणार आहोत, म्हणजे आपला जास्त टाइम वाया जाणार नाही। तर आपण आता ह्या तळणाच्या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आधी, आणि हे तेल तापत तर आपण बनवणार आहोत पुरी।
पुरी बनवताना आपण आधी हे गोळे तयार करून घेतलेले आहे. पोळपाटावरती आपण आता थोडेसे असे पुरी करताना असं थोडंसं तेल घेऊन आपण ही अशी लाटून घेणार आहोत. मी खूप छोट्या अशा पुऱ्या बनवत नाहीये, मीडियम अशा बनवणार आहे. पुरी लाटताना ती आपल्याला खूप अशी पातळ अशी पण लाटायची नाहीये आणि खूप जाड राहील अशी पण नाही. तर आपल्याला पुरी अशी लाटून घ्यायची आहे जी खूप जाड पण नसणार आणि पातळ पण नसणार. आपले तेल आपण तापून घेणार आहोत. आधी तेल तापते तोपर्यंत आपण पुढची पुरी पण लाटून घेणार आहोत. पीठ कढईमध्ये थोडंसं तेल लावून घेताना चटका बसणार नाही याची काळजी घ्या. आपण तो तेल तापतोय तोपर्यंत अजून पुऱ्या करून घेऊ, म्हणजे आपला जास्त टाइम वाया जात नाही. कारण आपल्याला अजून दुसरे पण कामं असतात घरामध्ये, फक्त पुऱ्याच नाही करायच्या आहे. आपले तेल तापले आहे की नाही ते आपण असं थोडंसं पीठ टाकून चेक करणार. ठीक आहे, आपले तेल चांगल्या प्रकारे तापलेले आहे. तेल तापेपर्यंत मी ह्या 3-4 पुऱ्या करून ठेवलेल्या आहेत. तर आपण हे पुरी तेलात टाकणार आहोत. पुरी तळताना खूप वेळेस ती अशी खालून वरती खाली अशी केली तर ती फुगत नाही. तर आपल्याला एक साइड व्यवस्थित तळून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बघायचं आहे तळले गेली की नाही. आपल्याला पुरी तळताना गॅस खूप जोरात पण ठेवायचं नाही, खूप कमी पण करायचं नाहीये. मीडियम अशा फ्लेमवरती आपल्याला पुरी तळायची आहे. हे बघा, आपली पुरी अशी छान अशी फुगलेली आहे. ही पुरी ही छान अशी तळून झालेली आहे. गोड पुऱ्या मैत्रिणींनो मुलांना फार आवडतात. या आपण खिरी सोबत खाऊ शकतोय, अशा पण खाऊ शकतोय. या पुऱ्या 2-3 दिवस छान अशा टिकतात. आता आपण दुसरी पुरी टाकून घेणार आहोत आणि दुसरी पुरी होती तोपर्यंत आपण पुढच्या पुऱ्या पण तळून घेणार आहोत. पुरी तळत असताना दुसरी पुरी तळायला घेतली म्हणजे टाइम वेस्ट होत नाही. पटापट अशी आपली रेसिपी तयार होते. हे बघा, आपण आता अशा पद्धतीने मी आता सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहे. व्यवस्थित तापल्यानंतर आपली पुरी अशी छान फुगते. आपल्या पहिल्या 1-2 पुऱ्या थोड्याशा तेलाच्या तापण्यामुळे थोड्याशा हे होतं, पण नंतरच्या पुऱ्या आपल्या अशा टम्म अशा छान फुगतात. मैत्रिणींनो, पटपट अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. पण ही पुरी लाटत असताना आपल्याला कढईतल्या पुरीकडे सुद्धा लक्ष द्यायचे आहे. चेक करून घ्यायची ती खालून जास्त लाल होणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने झटपट अशा आपल्या हे बघा पुरी कशी टम्म फुगलेली आहे. लगेच आपण पुढची पुरी यामध्ये टाकणार आहोत. तेल कमीच घ्यायचं आहे, तेल जास्त घ्यायचं नाहीये. ही पुरी होत असताना आपण दुसरी पुरी अशी लाटून घेणार आहोत लगेच. हे घ्या आपल्या गोड अशा गुळाच्या तीळ घालून पुऱ्या. नक्की ट्राय करा. काही ठिकाणी याला शंकरपाळ्याचा आकार देऊन कापणी जे म्हणतात कापण्या ते पण बनवलं जातं, पण मी बनवले आहे या पुऱ्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकताय, खिरी सोबत खाऊ शकताय. तुम्हाला नुसत्या वाटल्या तर तुम्ही नुसत्या देखील खाऊ शकताय. तर नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला नक्की विसरू नका. थँक्यू मैत्रिणींनो.